नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये प्रेक्षकांना रामायणाच्या एका अद्भुत, तेजस्वी आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या विश्वात नेण्यात आलेला आहे। यात 513 कलाकार, 30 पेक्षा अधिक पारंपरिक आणि आधुनिक कला प्रकारांचा समावेश होता। यावेळेस नामवंत कोरिओग्राफर श्रीविद्या वर्चस्वी यांच्या संकल्पनेतून ही दिग्दर्शनामध्ये साकारण्यात आलेली आहे। तर 7500 वर्षांपासून मानवजातीसाठी समर्पित राहिलेल्या अमर महाकाव्याची भावनिक आणि काव्यात्मक मांडणी करण्यात आली आहे। Love is what completes us. That is all I'm asking for. When all these menial creatures can love me so much, why can't you? Have they not recounted my glories to you? Do not confuse fear with love. They love their life, so they obey you. In the earth, in water, in fire, in air, and in space. There will be. मला खूप आवडला। एक तर 500हून अधिक कलाकार एकत्र रंगमंचावर जेव्हा परफॉर्म करतात, इतका रंगबिरंगी कार्यक्रम होता आणि इतका लाईव्ह होता। मला अजूनही आश्चर्य वाटते एवढ्या सगळ्यांना एकत्र कसं जमवलं। म्हणजे रामायण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण माँ सीताच्या दृष्टिकोनातून रामायण कसं होतं, त्यांनी आयुष्यात जे निर्णय घेतले त्यामागे त्यांचा काय विचार होता, त्या किती नेहमीच आपल्याला एकदम सॉफ्ट म्हणून ते अपेअर होतात, परंतु त्या किती मजबूत होत्या विचारांनी, त्यांचे विचार किती पक्के होते, त्यांचा धर्माशी नातं किती पक्क होतं, हे मला सीताचरित्रमधून आणखी अधोरेखित झालं आणि नव्यानं कळलं असं मी म्हणेन। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी